गजाची गाई जाऊन मागली नाही का त्या कुंडातलं एका गयात पाहुण्या कमी जास्ती त्याला मागली नाही का त्या फुगामध्ये एखादं जेवायला सुद्धा पाहुगाव नाही आता झाली नाही ग बाई आजमध्ये आली तर नाही भेटत नसतं ग बाई असं ते मस्त पाहिलं तर बसलं मस्त येतो जवळ येत होते होय का नका तर अच्छा बरं ठीक आहे शिपाई आहे शिपाई राजेसारखं आमच्या राणीबाई बाबू साहेब हो बाबू साहेब आली मंत्री नाही आली आहे आलं का हो कुठं मला सांग ना राणी साहेबांनी खालच्यापासून तर वरपर्यंत मोठ्या प्रेमाने आरती केली ना खरंच मी पण तुझी खालच्यापासून तर वरपर्यंत आरती केली खरंच ना मलाही सांग मी वाली आरती घे ज्याप्रमाणे तुझी वाली मी आरती केली तुला टीका लावली आणि प्रेमाने पाया पडलं त्या प्रकारे माझी पण आरती
आरती झालं बागे बायको आहे माझी कागे आरती झालं बागे टीका लावू लावलं टीका अरे पाया कोण पडेल बोल काय तू काम नाही केलं तू माझ्याकडे पाय नाही पडशील ना अजिबात तुला नवरा करणार नाही मी पाय नाही पडत मग मी मग पाया पड पाया पडतो खुली आणि आपला वेंगुळ्याच्या बाया काम म्हणा उद्या सकाळी काय म्हणणार आहे उद्या सकाळी काम हसतो म्हणा रात्री पाया लागेल बायकोच्या पाया लागल्या मग का हे तर कोणीच नाही हे सर्व न दगडाचे बसले पांढरेवाले नाही तर काय आलं माहित मालकीन बाई आणि राजू साहेब वरच्या माडीवर गप्पा मारत आहेत तिकडे अंदर गेले का दादा इकडे ना इकडे आणि इकडे रे तिकडे कशा जातेस तिकडं कोणतं काम केलं तिकडे जात असत मी तिकडे गेलो होतो कोंबडी खेळावाले का खेळायला गेला काय कोंबडा होता का नाही कोंबडीच्या माग त्याच्या समोर मी धावलो कोंबडीच्या मागे धावे तिच्या माग मी धावलो असा हो ती विचारत कोंबडी बरोबर नाही कोंबडी बरोबर ती विचारत का नाही ना त्या घरासाठी गेलो होतो कोंबडी कमी झाल्या त्या दाशीच्या पाय लागत होता मी पाया लागतो का पाया लाग माणसं मला एक सातशे दाबल्या त्या कोंबड्या धावते ते कोंबडीच्या मग असं सांगा लागते का रे त्याच्या पायाला लागलो मी खरंच आहे खरं सांगतो गावात आहे का ते माई का नाही होती का नाही खाली पडली होती असं ते त्याला बोलत होतो मी म्हणजे तुझी टोपी तिच्या खाल्या पडली होती ते उठवत होतो म्हणतो असं का हो ना दासीने विचारू का मी विचारते चाय बनवत आहे इकडे येणं नंतर राहू दे गॅसवर राहते गॅसवर ठेव इकडे नंतर पेंडी इकडे किती काम करावं ना किती काय करावं माझं मलाच कळत नाही काय करायचं मला माझ्या वाटते ना माझ्या वाटी तुमची नोकरी सोडून द्यावा मालकीन बाई त्याला खाती ठेवा तो ना ज्याची मालकीन बाई घरामध्ये पिठामध्ये काय सोडता का येते मालकीन बाई हा नाही का जशी थंडी पडते ना तसा हा पण लागते म्हणून मालकीन बाई याला फाशी ठेवून द्या याला फाशी ठेवू मला या कार्याची ना लई भीती वाटते थंडीची घेऊन पाहिलं नाही मी दादानी भाऊची एक वेळा घेतली पाहिजे होती पण नाही मला खरं सांग आता मला त्यांना मी कधी खोटी बोलली होती का कधीच खोटी नाही खोटी बोलले दिवस नोकरी केली माझी ग बाई
बघण्याशिवाय तर पोट भरतच नाही माझं. नाही त्याचं नाही म्हणत मी, खरं बोलण्याशिवाय माझा मनच करमत नाही असं म्हणायचं होतं मला. सांगितलं तर ग सांगून दे पट्ट्याने का तरी थंडीची घेतेस तू. काय सांगा तुम्ही. तुझ्या पाय लागत तसं का नव्हतं लागत. हा ना पाय मालकीन बाई. अरे तू बाजू होणार रे. मालकीन बाई, याचा ना माझा नाही का लपडा आहे. तुमचं लपड आहे का नाही. हो, याचा ना माझा लपडा आहे तर कधी करून देते आमचा. काय टाकू चला परत ठीक आहे. माझे लाळाचे नारी माझे काय बाळी माझे प्रणयनाथ प्रेमाने वाढली प्रणयनाथ प्रेमाने वाढलायाधी आंगडसल्या झाली चिमती म्हणावे राहावे. भोजन वगैरे तयार केले का. अवकाश पकड भोजन झाले प्रणयनाथ. बसा बसा भोजनाच्या हाताची प्रणयनाथ. ठीक आहे भोजन वाढ म्हटलं. ठीक आहे तुम्ही बसा भोजनाला. शिपाई अरे तुला भूक नाही लागली का. हो लागली ना. बसले मग. चांगल्या पद्धतीने बसत करा बसत. चांगलं बसलं तरी कशी भाजी मारला जाईल. बस चांगला. बाई अहो काकाचं पिकलं झालं का. गॅस संपलं होतं का नाही. गॅस संपलं होतं तर त्या भाऊच्या घरी गेली होती. अंडा दे म्हणजे आजच्या दिवस. अंडा दिले का. हो, आणून देतो म्हणलं. आणून देते म्हणला. हो. ठीक आहे वादाची काय बसल्याकडे जेवायला खरंच. आजी काही नको बाई आणि बोलती बाई आपल्याला नशीब बाई सारा आज येणार
झालं का अजून काय लागते मला का नाही चुकचुक लागते चुकचुक अरे चुकचुक नाही त्याला गुपचूक म्हणतात अरे पण मी गुपचूक नाही बनवली ना नाही बनवली नाही लाल बंदे सगळे तयार लाल देवे झालं नाही का तुझी जेवण चांगला झाला जी बाई हा लंबा लंबा काढली तो अरे माहिती तुला आज ना फिंगर फोडली मी तेलामध्ये फिंगर आहे का होय असं ठीक आहे पंढरी राणी बोला ना